तर शेतकरी बांधवांनो बघा, हा जो आपण आंबेबहार दिसतो आपल्याला फुटलेला, खूप सुंदर असा आंबेबहार फुटत आहे. एक जवळपास तर एक महिना जवळपास इथे झालेला आहे कंप्लीट पाणी देऊन, आणि एक महिन्यामध्ये आपल्याला फुलांचा गोंडा तुम्हाला लक्षात येतो आहे. तर असा बहार कसा येतो हे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे. खूप हार्ड नियोजन याला लागत नाही. एक खताचा टिप काही याला दिलेला नाही अजून, तरी आपल्याला इथं खत न देताही आपल्याला असा बहार दिसतो आहे. आता याच्यामध्ये एक अडचण आपल्याला जाणवते, ते तुम्हाला दाखवतो आहे. तर हे जे मावा आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला दिसतो आहे, आणि खूप जास्त नुकसान असं जर केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकते. तर यावर आपल्याला खूप चांगलं नियोजन करायचं आहे. दर 5 दिवसाला स्प्रे मारा लागला तरी चालते, पण अशा गोष्टीला आपल्याला स्प्रे मारावाच लागेल. काही ठिकाणी दिसतोय मावा, काही ठिकाणी नाही, पण आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवून माव्यासाठी आपल्याला तटस्थ राहायचं आहे आणि माव्याला स्प्रे घेत राहायचं आहे.